शुभविवाह या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे आता भूमी साकडं घालत असते की अथर्व आणि मानसी या दोघांना छानपैकी गुटगुटीत गोंडस बाळ होऊ दे, मानसीची तब्येत व्यवस्थित राहू दे आणि येणारं बाळसुद्धा सुदृढ असू दे. त्यांना बऱ्याच दिवसांनी आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आलेला आहे आणि हा आनंदाचा क्षण आता त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरावून घेऊ नकोस. त्यांना या सगळ्यामध्ये आता छानपैकी बाळाचं सुख समाधान लाभू दे आणि मानसीची सुद्धा तब्येत खूप छान राहू दे असं देवाकडे ती साकडं घालते आहे. आणि त्यावेळेला मानसी काही बोलणार तर भूमी सांगते, हे बघ मनू, तू काहीच बोलू नकोस. यजमानांनी साकडं घातलेलं कधीही चांगलं असतं. यजमानांनी घातलेलं साकडं अख्खं घरासाठी आता लाभतं. आम्ही आज पूजा केली की नाही म्हणून आता मी तुझ्यासाठी साकडं घातले, तू चिंता करू नकोस असं म्हणत ती आता मनूला समजावते. मनू आणि अथर्व हे दोघं जण सुद्धा आता पूजा करतात आणि पूजा करून हे दोघं जण सुद्धा आता देवी आईचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर महाशिवरात्रीचं पूजन छान होतं आणि आता इकडे तोपर्यंत बलदेव पाठलाग करत निघालेला आहे रागिणीचा. आणि रागिणीचा पाठलाग करत असताना तो आकाशला कॉल करतो. आकाशला कॉल करून तो सगळं सत्य सांगतो. तो आकाशला सांगायला लागतो, रागिणी पटवर्धन कोणाचा तरी पाठलाग करायला गेले. मला असं वाटते की तोच माणूस असू शकतो ज्या माणसाला आता इकडे रागिणी पटवर्धन यांनी, जो माणूस रागिणी पटवर्धन यांना ब्लॅकमेल करतोय. पण मला महत्वाची गोष्ट काय वाटली माहितीये का आकाश, त्या हातामध्ये रागिणी पटवर्धन ही गन घेऊन गेले म्हणून मला खूप भीती वाटते. जर तो माणूस आता खरंच पुरावे तिच्या विरुद्ध त्याच्याकडे असतील आणि ह्या बाईने त्याला संपवलं तर मात्र काही खरं नाहीये. तू एक काम कर, मी तिचा पाठलाग करतोय, तू पण ये आता. मी सांगतोय त्या ॲड्रेसवरती आणि नक्की काय चाललंय, कोण आहे तो माणूस हे कळलं तर आपल्यासाठी मात्र हे खूपच चांगलं आहे. आकाश म्हणतो, ठीक आहे बलदेव, तू मला लोकेशन पाठव, मी ताबडतोब तिकडे यायला निघतोय असं म्हटल्यावरती बलदेव त्याला लोकेशन पाठवतो. आकाश भूमी ताबडतोब तिकडे जायला निघालेले आहेत ज्या ठिकाणी आता रागिणी त्या माणसाला भेटायला गेले. रागिणी आता बराच वेळ वाट पाहते, अजूनही तो माणूस आलेला नाहीये. त्यावरती पौर्णिमा म्हणते, आई कुणीतरी आपल्यासोबत प्रँक केला असेल का मुद्दाम आपल्याला हे करण्यासाठी. यावरती रागिणी म्हणते, नाही हा प्रँक नाही आहे, तो कोण माणूस आहे ना तो खूपच शातीर आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये अलर्ट राहायला पाहिजे. बघूया आता तो कसा कुठे बाहेर येतोय ते आणि त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते असं म्हणत रागिणी आता थोडी घाबरले आणि त्या माणसाची वाट पाहती आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे तो माणूस समोर येऊन उभा राहणार आहे. तोपर्यंत बलदेव त्यांचा जो काही पाठलाग करत आहे तो पाठलाग करत असताना अचानक बलदेवची रिक्षा आता बंद पडते आणि ती रिक्षा बंद पडून बलदेव आता पुन्हा त्यांच्या पाठलाग करणार तर तोपर्यंत रागिणी पटवर्धनची गाडी आता पुढे गेलेली असते. आणि त्यामुळे बलदेव विचार करतो, अरे देवा, मी त्यांचा पाठलाग करण्यामध्ये अयशस्वी ठरलोय. काय झालंय असेल, आकाशभूमी तरी तिकडे पोचले असतील का काय माहिती. आणि म्हणून बलदेवची रिक्षा बंद पडल्याने त्याची थोडीशी चुकामुक होते. पण त्याच वेळेला इकडे आता रागिणीला करण्यासाठी तो माणूस आलेला आहे. हा माणूस दुसरा तिसरा कोणीच नाहीये, हा सुतार आडनावाचा जो काही इलेक्ट्रिशियन आहे ज्यांनी एव्हिडन्स रूम जाळलेली आहे तो आहे. त्याला पाहिल्यावरती रागिणी म्हणते, अच्छा तू, मला वाटलं नव्हतं की तू इतका शातीर माणूस असशील म्हणून. यावरती तो म्हणतो, कसं आहे ना, मी तर शातीर आहेच पण तुमच्यापेक्षा कमी. तुम्ही 100% शातीर असाल तर मी 1%, कारण मी तुमची शातिरी पाहिली ना, तुमच्याकडूनच मग ही शातिरी शिकलेलो आहे. यावरती रागिणी चिडते आणि तुला तर मी इतके पैसे दिले होते तरी सुद्धा तू माझ्या विरुद्ध कारस्थान करतोयस. यावरती तो म्हणतो, बाईसाहेब अहो पैसे इतकेचे दिलेत पण तुम्ही काम किती मोठं करून घेतलं, त्या कामाचा योग्य मोबदला मला मिळालेला नाहीये आणि तोच मिळवण्यासाठी मी आत्ता इकडे आलेलो आहे आणि लवकरात लवकर माझे पैसे द्या. यावरती ती म्हणते, मग आत्तापर्यंत होतास तरी कुठे कुठे लपून बसला होतास. यावरती तो म्हणतो, मला माहिती आहे ना, मी जर का तुमच्या आधी आलो असतो ना तर तुम्ही माझं काम तमाम केलं असतं. आत्तापर्यंत मी तुम्हाला इतकं मात्र नक्कीच ओळखतोय की तुम्ही कशा वागू शकता ते. इकडे तोपर्यंत बलदेवला आकाश भेटतोय आणि आकाशला बलदेव सांगतोय, हे बघ माझी रिक्षा बंद पडल्या कारणाने मी इकडे जाऊ शकलो नाही, पण तिची कार आहे ना रागिणी पटवर्धन, हिची कार या दिशेने गेलेली आहे, तू त्याच दिशेने पुढे जा म्हणजे तुला रागिणी पटवर्धन नक्की कुणाला भेटते हे कळेल. वेळ दडू नकोस, तू लवकर जा असं म्हणत तो आता आकाशला सांगतोय. आकाश आणि भूमी त्या दिशेने चाललेत. त्यावरती मग आता लगेचच तो सांगतोय, पैसे द्या माझे. यावरती पौर्णिमा म्हणते, तुला काय आम्ही तुझ्यासारखे वाटलो का गद्दार
किती घाई करतोयस? यावरती तो म्हणतो, तुझ्यासारखे अहो तुमच्यापेक्षा मी खूप बरा, तुम्ही काय काय गोष्टी केल्यात ना मला सगळ्या माहिती आहेत आणि 50 लाख रुपये हे टोकन आहे, 5 करोड रुपये द्यायचे आहेत. यावरती आता आणलेत का 50 लाख असं म्हटल्यावरती पौर्णिमा बॅग काढते 50 लाखाची, ती पुढे करते. त्या बॅगेच्या खाली रागिणीने गन पकडलेली असते. डायरेक्ट ती गन त्याच्या अंगावरती रोखते आणि 50 लाख पाहिजेत. जो माझ्यासोबत गद्दारी करतो ना त्याला मी कधीच जिवंत ठेवत नाही असं म्हणत रागिणीने बंदूक त्याच्या कपाळाला लावली. आता मात्र तो घाबरलाय. त्याला या गोष्टीची अपेक्षा नव्हती. इतकी रागिणी पटवर्धन नीच आहे याची त्याला बिलकुल अपेक्षा नाहीये आणि त्याच कारणामुळे तो आता पूर्णपणे इकडे गडबडलाय. पण आता आपला जीव वाचवणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे हे त्याला कळलंय. रागिणीने बॅग पण त्याच्या हातातून हिसकावून घेतलेली आहे आणि त्याचमुळे आता मात्र इकडे तो टोटली गडबडलाय आणि तो इकडे तिकडे पाहतोय. आता सध्या पैसे महत्वाचे नाहीयेत तर माझ्यासाठी महत्वाचा माझा आता जीव आहे असा विचार करत इकडे तो ताबडतोब तिकडून आता पळून निघालाय. रागिणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असली तरी आता तो रागिणीला चकमा देऊन तिकडून निघून गेलेला आहे आणि त्यामुळे रागिणी चिडले. पौर्णिमा हा जर का आपल्या हातातून पळाला ना तर आपलं काही खरं नाहीये. याने जर का दुसरं कोणाला गाठलं ना तर खरंच काही आपलं खरं नाहीये. पकड याला पकड. पण तो पळून गेलाय. त्यावेळेला आकाशभूमी तिकडे जाऊन पोहोचलेले आहेत. ज्या वेळेला आकाशभूमी तिकडे पोहोचतात आणि त्यावेळेला आता आकाश सांगतोय म्हणजे बलदेव जे बोलत होता ना ते करेक्ट आहे. कोणीतरी माणूस आहे ज्या माणसाकडे रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्धचा पुरावा आहे. आणि या सगळ्या गडबडीमध्ये आकाश थोडंसं वाकून आता पुढे बघत असतो पण त्याला पटकन एक अशी टॅक्सी दिसते. त्यावेळेला त्याला रिअलाइज होत नाही की त्या टॅक्सीचा नंबर त्याच्या लक्षात राहिलाय. तोपर्यंत रागिणी पौर्णिमाला सांगते, चल लवकर घरी जाऊया. हा माणूस तर इथून पळून गेलेला आहे. आता त्याला इकडे पकडण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला इथून जायला पाहिजे असं ज्या वेळेला रागिणी सांगायला लागते आणि त्याच वेळेला मग आता लगेचच रागिणी घरी येते. घरी आल्यावर ती पाहते तर काय इकडे आकाशभूमी यांच्या हातून पूजन झालेलं असतं आणि तिचे आता धाबे दणाणतात. पूजा कोणी केली? पूजा कोणी नेली? मी नसताना ही पूजा करण्याचं कारण तरी काय असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते, काही नाही. ज्या वेळेला आता इकडे गुरुजी आले होते ना तर गुरुजीच म्हटले की तुम्ही नाही यात मग हे पूजन झालं नाही तर घरातल्या मोठ्यांच्या हस्ते पूजन व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही पूजन केलं, बस बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते, तुम्हाला कुणी हा अधिकार दिला घरच्यांच्या बाबतीत हे सगळं करण्याचा? आणि अथर्व मानसीच्या अंगावरती ती ओरडते, तुम्हाला कळत नाहीये का ह्यांना हा अधिकार दिलात? मुळातच आकाश आणि भूमी यांनी पूजा का केली? तुम्ही पूजा करायची होती ना. यावरती मानसी सांगायला लागते, नाही खरं तर आता ते गुरुजी म्हणायला लागले की या घरातल्या मोठ्यांच्या हस्ते, मग तुमच्या नंतर मोठे हेच आहेत ना. यावरती रागिणी सांगायला लागते, मला काय म्हणायचंय तुम्ही सांगायचं ना की आम्ही तिचे सख्खे मुलगा आणि सून आहोत आणि तुम्ही पूजा करायची होती, काय गरज होती आता हे सगळं करण्याची असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे सांगायला लागते मानसी की नाही आम्हाला त्यावेळेला काही कळलं नाही पण आम्हाला काही गुरुजींच्या समोर बोलता सुद्धा आलं नाही असं रागिणीला मानसी आणि अथर्व दोघं सांगतात. रागिणीचा मात्र आता खूपच चिडचिड होत असते आणि आता माझ्या हस्ते कसं पूजन झालं नाही? मी इतकं प्लॅनिंग केलं होतं तरी सुद्धा माझ्या हस्ते पूजन झालं नाही. भूमी सांगते, कसं आहे ना कितीही म्हटलं ना आपण तरी सुद्धा ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी होतातच. कुणीही कितीही म्हणण्याचा काहीही प्रयत्न केला तरी सुद्धा ज्याच्याकडून शंकर महादेवांना पूजा करून घ्यायची आहे त्यांच्या हस्ते पूजा तर ही आता होणारच, कितीही कुणी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी चिडले आणि त्यानंतर ती चिडून आता इकडे काय करू, ती सैरावैरा झाली. तिला काही कळायला सुद्धा मार्ग नाहीये आणि त्यानंतर मग आता इकडे अथर्व आणि मानसी तिला शांत राहायला सांगतात की का तुम्ही हे सगळं करताय, शांत राहा, इतका काही त्रास करून घेऊ नका. त्यावेळेला गुरुजी जे बोलले ते करण्यात आलं. रागिणी म्हणते, पण हे माझं घर आहे ना आणि माझ्या घराची पूजा आता ही कशी काय करू शकते? ते काही नाहीये, ही पूजा माझ्याच हस्ते व्हायला हवी होती. यावरती भूमी म्हणते, कसं आहे म्हणजे तुम्ही कितीही काही बोललात तरी सुद्धा गोखले गुरुजींनी ऑलरेडी सांगितलेलंच होतं. गोखले गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की हे पूजन तुमच्या हस्ते होणार नाहीये, मग तरी सुद्धा अट्टाहास करून पूजन करायला गेलात आणि तुम्ही तोंडावरती आपटलेले आहात. यावरती रागिणी चिडते, अजून चिडते, यांच्या हस्ते कशी पूजा झाली नाही, ही माझी हार आहे असं तिच्या डोक्यामध्ये सतत येतोय आणि त्याच्यातच ती तिकडून
तुझ्याकडून चिडून आलेली आहे, ते म्हणजे तिच्या हातून ते आता पुरावे निसटले, तो माणूस जिवंत बाहेर पडलाय आणि त्यामुळे पुढे तरी आपल्याला काहीतरी गडबड होईल किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवलं जाईल अशी चिंता तिला वाटतीये. पण त्याच वेळेला आता इकडे भूमीने मात्र तिचा चक्क पाण उतारा केलेला आहे आणि इकडे त्यावेळेला चिडलेली रागिणी भूमीच्या अंगावरती हात उचलायला चालले, तर मात्र आकाश तिचा हात अगदी गच्च पकडून ठेवतो आणि बाईसाहेब हे करू नका असं म्हणत तिला आता चांगलंच धमकावतो. तिला चिंता पडलेली आहे की यांच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आला तरी कुठून, म्हणजे हे दोघं जण मला चॅलेंज करू शकतील असा कॉन्फिडन्स यांच्यामध्ये आला तरी कसा, असं म्हणत आता मात्र तिला जरा धक्काच बसलाय. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी आलेले आहेत आणि त्यानंतर आकाश भूमीला म्हणतोय, खरं तर आता बाईसाहेबांच्या विरोधात, रागिणी आत्याच्या विरोधात आपल्याकडे तसं तो एक माणूस आहे, तो माणूस जर का आपल्याला सापडला ना तर आता या रागिणी पटवर्धन हिची सगळी काळी कारस्थानं एकदम उघडकीला आपण आणू शकतो. यावरती भूमी सांगते, हो पण काहीही असलं ना तरी एक सत्य मात्र आपल्याला सहज समजलेलं आहे आणि ते सत्य म्हणजे आता की असा कोणीतरी नक्कीच माणूस आहे की ज्याला रागिणी पटवर्धन घाबरतीये, त्याच्याकडे पुरावे आहेत आणि तो माणूस कोण आहे याचा काही क्लू लागत नाहीये. त्यावरती आकाश आता विचार करतोय आणि तो आता फ्लॅशबॅकमध्ये जातोय, ज्या वेळेला तो त्या ठिकाणी गेला होता तेव्हाचं दृश्य आपल्या नजरेसमोर आणतोय आणि त्याच वेळेला तो आता त्याला काहीतरी आठवल्यासारखं वाटतंय, ते म्हणजे तो आहे टॅक्सीचा नंबर त्याने पाहिलेला असतो आणि याच टॅक्सीमधून आलेला आहे तो म्हणजे तो इव्हिडन्सवाला माणूस किंवा जो माणूस आता आहे तो त्याच ह्याच्यामधनं आलेला असतो. टॅक्सीचा नंबर त्यांनी लक्षात ठेवलेला असतो MH09DF1302 आणि त्याच वेळेला आकाश भूमीला म्हणतो, भूमी अगं आठवलं मला. यावरती भूमी म्हणते, काय काय आठवलं? त्यावरती तो आता सांगायला लागतो, खरं सांगू का तर आपण आज तिकडे गेलो होतो ना त्यावेळेला मी टॅक्सी पाहिली आणि टॅक्सीचा नंबर पण पाहिला. यावरती भूमी म्हणते, काय बोलतोस, तुझ्या लक्षात पण राहिला? यावरती तो म्हणतो, अगं तू माझं नंबर स्किल विसरलीस का? एखादा नंबर कधीही काहीही पाहिला तरी सुद्धा तो माझ्या नजरेसमोरून जात नाही, तुला माहिती आहे का? यावरती ती सांगते, हो आकाश खरंच तुझ्या या नंबर स्किलचा आपल्याला किती आणि छान उपयोग झालाय, खरंच नाही का? असं म्हटल्यावरती आकाश सांगायला लागतो, हो आता तो जर का टॅक्सी नंबर आपण आता इन्स्पेक्टर साहेबांना दिला आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घ्यायला सांगितलं तर 100% आपल्याला आता लवकरात लवकर हे सगळं आता व्यवस्थित करता येईल. यावरती भूमी म्हणते, खरंच आज महाशिवरात्रीच्या दिवसाला आपली मदत झालेली आहे आणि एकदा का तो इव्हिडन्सवाला माणूस सापडला की मात्र आता काहीच खरं नाहीये. मग मात्र सगळं सत्य रागिणी पटवर्धनचं समोर येईल आणि आपण तर आज पाहिलंय की त्यांनी आता रागिणी पटवर्धननी त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे आता तो यापुढे रागिणी पटवर्धनची कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत करेल असं मला काही वाटत नाहीये आणि त्यामुळे आपल्या हातात खूपच मोठा क्लू लागलेला आहे. चिंता करायची खरंच गरज नाहीये. आता इकडे दुसऱ्या दिवशी भूमी इकडे आलेली आहे आणि ती देवासमोर आई योगेश्वरीच्या समोर दिवा लावतीये आणि त्याच वेळेला रागिणी तिकडे येते आणि ती आता चिडते, तुला कुणी दिवा लावायचा अधिकार दिला? त्यावरती ती सांगते की हे बघा, अधिकाराची गोष्ट नाहीये, पण या घरामध्ये मी 3 ते 4 दिवस गेले पाहतीये कुणीही दिवा लावत नाहीये किंवा कुणीही इकडे लक्ष देत नाहीये आणि म्हणूनच मी दिवा लावला. देवाला असं तिष्ठत ठेवणं योग्य आहे का? यावरती ती म्हणते, तुझी जीभ सुरू चालायला लागली ग, म्हणजे महाशिवरात्रीचं पूजन काय केलंस, तुला काय वाटतंय, तुला आता सगळं यायला लागलं का? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, देव माझे आहेत, मी देवांची पूजा करायची की त्यांना तसंच ठेवायचं हे माझं मी बघेन. यावरती भूमी म्हणते, असं कसं, इतके वर्ष या देवांचं सगळं काही मी केलेलं आहे, असं असताना त्या देवांना पूजा होत नाही, त्यांना दिवा लावला जात नाहीये हे मी बघू शकत नाहीये आणि मी दिवा लावणार. रागिणी चिडते, तिचा हात धरते आणि खबरदार, या सगळ्यामध्ये मी सांगितलं तेच होईल, हे घर माझं आहे, मी इथली मालकीण आहे. भूमी सांगते, देवावरती कोणीही अधिकार सांगू शकत नाहीये, देव सगळ्यांसाठी सारखा आहे. आणि रागिणी पटवर्धन, तुम्ही जर का या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी दिवा लावणारच. भूमीचा कॉन्फिडन्स वाढलेला बघून रागिणीला जरा धक्काच बसलाय आणि त्यानंतर मग आता इकडे रागिणी पौर्णिमाला म्हणते, काय ग, ज्या वेळेला आता आपण सुद्धा बाहेर पडलो होतो ना
त्याच वेळेला हे आकाश आणि भूमी हे सुद्धा आपल्या मागे बाहेर पडले होते. कुठे गेले होते यावरती मग आता ती म्हणते, म्हणजे ह्या दोघांचं काहीतरी चाललंय आई. आणि हे दोघांना आता जाब विचारण्यासाठी लगेचच इकडे रागिणी येते आणि कुठे तुम्ही काल सुद्धा बाहेर पडला होतात, आज सुद्धा बाहेर पडलात, कुठे कुठे गेला होतात. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, आम्ही कुठे जाणार, आम्ही कुठेही गेलो नव्हतो असं म्हटल्यावर ती रागिणी चिडते आणि तुमचं काहीतरी चाललंय हे मला माहिती आहे. मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये. माझ्या विरोधात जाण्याचा जर का प्रयत्न केलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत रागिणीने त्या दोघांना चांगलीच धमकी दिली. आणि आता कुठे गेला होतात, काय करत होतात हे आता विचारण्याचा प्रयत्न केलाय. पण आकाशभूमी काहीच बोलत नाहीयेत. रागिणीच्या विरुद्धचा पुरावा तर हाती आता येण्यासाठी तो टॅक्सी ड्रायव्हरला किंवा त्या टॅक्सीच्या मालकाला शोधणं गरजेचं आहे. आता हे दोघं जण त्याला शोधू शकतील का आणि पुरावे मिळवू शकतील का, येणाऱ्या भागात सगळं समजणार आहे.